नमस्कार मित्रांनो, आज मी निघालो आहे कारवार ते आमदली या सुंदर प्रवासावर। बाईकची चावी फिरवली आणि प्रवासाची सुरुवात झाली। आकाशात ढगांची गर्दी जमली होती। पहिल्या पावसाने निसर्गाला नवसंजीवनी दिली होती। कारवारच्या रस्त्यावरून पुढे जाताना मन प्रसन्न होत होतं। महामार्गावर बाईक स्थिर वेगाने धावत होती। समोर लांबवर पसरलेला रस्ता खुणावत होता। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवाईची शाल पसरली होती, जणू निसर्गाने स्वतःच चित्र रंगवत होता। कोकण किनारपट्टीचा हा नजारा शब्दात सांगणं कठीण आहे। पावसाच्या हलक्या सरी अधूनमधून भेट देत होत्या। मातीचा सुगंध वातावरणात दरवळत होता। तो सुगंध मनाला वेगळाच आनंद देत होता। सह्याद्रीच्या पर्वतरांगा धुक्यात हरवून गेल्या होत्या। डोंगराच्या माथ्यावर ढग विसवलेले होते। प्रत्येक वळणावर निसर्गाचे नवरूप दिसत होतं। कॅमेरा चालू होता, पण डोळे जे पाहत होते ते कॅमेऱ्याच्या पूर्णपणे मावत नव्हतं। काही सौंदर्य फक्त अनुभवण्यासाठीच असतं। खरंच बाईक चालवत असताना मन पूर्णपणे मुक्त झालं होतं। ना कोणती घाई, ना कोणती चिंता, फक्त मी, माझी बाईक आणि हा सुंदर रस्ता। जीवनातही असंच असतं। आपण सतत मंजिल शोधत धावत राहतो, पण कधी कधी रस्त्याचं सौंदर्य पाहायचंच विसरतो। प्रवास आपल्याला थांबून जगायला शिकवतो। आयुष्य खूप मोठं वाटतं, पण खरं तर ते काही क्षणाचं संकलन असतं। जे क्षण आपण आनंदाने जगतो तेच पुढे आठवणी बनतात। आजचा राईड तसाच आठवणी तयार करत होता। वाऱ्याचा प्रत्येक झोत काहीतरी सांगत होता। पावसाचा प्रत्येक थेंब नवीन ऊर्जा देत होता। रस्ता शिकवतो की वळण आलं म्हणून थांबायचं नसतं। प्रत्येक वळणानंतर नवीन दृश्य दिसतं। जीवनातही अडचणी येतात, पण त्या कायमच्या नसतात। काळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि माणूसही बदलत जातो। महत्त्वाचं एवढंच की चालत राहावं। थांबणं म्हणजे संपणं नाही, पुढं जाणं म्हणजे जगणं नाही। सह्याद्रीच्या कुशीतून जाताना पुन्हा ही गोष्ट जाणवली। डोंगर स्थिर राहतात, पण त्यांच्यावरून वाहणारे ढग सतत बदलत राहतात। जीवनही तसंच आहे। काही गोष्टी कायम राहतात आणि काही क्षण निघून जातात। म्हणून प्रत्येक क्षण जपायला हवा। पैसा कमवणं गरजेचं आहे, पण समाधान कमवणं त्याहूनही महत्त्वाचं आहे। मोठी घरं बांधता येतात, पण मोठ्या आठवणी विकत घेता येत नाही। आज रस्त्यावर मिळालेला आनंद अमूल्य होता। बाईक चालवताना जाणवलं की स्वातंत्र्याची खरी भावना दोन चाकांवर अनुभवता येते।
ना कोणती भिंत ना कोणती मर्यादा, फक्त समोर उघडं आकाश आणि अनंत रस्ता. कारवार ते आमदली हा फक्त प्रवास अंतराचा नव्हता, तो मनाशी झालेला एक संवाद होता. निसर्गाशी झालेली भेट होती. स्वतःला पुन्हा शोधण्याची एक संधी होती. प्रत्येक किलोमीटर सोबत मन अधिक शांत होत गेलं आणि चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. शेवटची मंजिल आली, पण मनाला असं वाटत होतं की हा रस्ता अजून थोडा लांब असावा. कारण काही प्रवास संपावेत असं कधीच वाटत नाही. आजचा हा मान्सून राईड तसाच होता. हिरवाई, पाऊस, सह्याद्री आणि खुला महामार्ग, आणि या सर्वांनी दिवस खास बनवला. आणि शेवटी एकच गोष्ट सांगून जातो आणि प्रवास संपतो. जीवनात श्वास किती घेतले हे महत्त्वाचे नसतं, तर किती क्षणांनी तुमचा श्वास थांबवला हे महत्त्वाचं असतं. आणि आजचा प्रवास त्यापैकीच एक होता. रस्ता कधी संपत नाही, आपण फक्त पुढच्या प्रवासाकडे वळत राहतो.